पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय सचिवांची उच्चस्तरीय बैठक. तांत्रिक आत्मनिर्भरता आणि महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये देशांतर्गत क्षमता निर्माण करण्याच्या महत्त्वावर भर. लोकसभेतील चर्चेची कोंडी अखेर फुटली. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकावर लोकसभेत वादळी चर्चा सुरू. देशातील तरुणांच्या भवितव्याशी कोणालाही तडजोड करू न देण्याचा पंतप्रधानांचा दृढ निश्चय अधोरेखित करणारं हे विधेयक. विद्यार्थी आणि तरुणांच्या हिताचं रक्षण करणारं डॉक्टर जितेंद्र सिंग. तरुणांचा संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे डळमळीत झाल्याचं सांगत सरकार शिक्षण क्षेत्राबाबत गंभीर नसल्याचा काँग्रेसचा आरोप. यूपीए सरकारच्या काळात पेपरफुटी प्रकरणी कोणताही सर्वसमावेशक कायदा नव्हता. आता मात्र जलद न्याय सुनिश्चित होणार, केंद्र सरकारनं केलं स्पष्ट. जंतर मंतरसह देशभरात झालेल्या विद्यार्थी आंदोलनातल्या हिंसाचाराच्या घटनांची न्याय्य आणि पारदर्शक चौकशी सुनिश्चित करण्यासाठी SIT स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. विद्यार्थी आंदोलनातील कथित हिंसाचार प्रकरणी 18 वर्षाखालील किंवा ज्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही अशा सर्व ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची सुटका करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. भारताच्या मुक्त व्यापार करारांमुळे 2025-26 या आर्थिक वर्षात भारतानं नोंदवली 863 अब्ज अमेरिकन डॉलर्सची आत्तापर्यंतची सर्वाधिक निर्यात. येत्या 1 ऑगस्टपासून देशभरातील साखर व्यापाऱ्यांवर साठवणुकीच्या मर्यादेचे निर्बंध लागू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. निर्बंध 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रकरणांच्या सुनावणीसाठी अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड, यवतमाळमध्ये विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना 12 महिन्यात सादर करावं लागणार जात वैधता प्रमाणपत्र. कायद्यांमध्ये सुधारणा करून अध्यादेश काढण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये पॅरा ॲथलेटिक्समध्ये महिलांच्या गोळाफेकीत सुवर्णपदक पटकावत भारताच्या शर्मिला धनखडनं घडवला इतिहास. आणि राज्यात उद्यापासून 31 जुलै दरम्यान विविध भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता. नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते.